अपनों से शिकवा है ना गैरों से गिला है, ये दीवाना को वलियों की निस्बत में ढला है। पूछो तो किस तरह ये दामन मेरा भरा है, ख्वाजा से मांगा है तो मखदूम से मिला। वलियों में वली मखदूम, सारे जग में तेरी धूम। हे गाइस, नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम। अरे दादा केमचो राहिला ना। हा केम चो मजा माना। तर आज आम्ही सगळे चाललो आहोत, माझी बहीण आणि माझी अजून एक बहीण, आम्ही सगळे चाललो आहोत मुंबई उपनगरातील असलेल्या माहीम दर्ग्यामध्ये, म्हणजेच मखदूम अली माहीमी या दर्ग्यामध्ये चाललोय। तर चला बघूया आजचा ब्लॉग। तर मित्रांनो, आम्ही फायनली इकडे पोहोचलेलो आहोत माहीम दर्ग्याच्या इथे। तर माझे दोन मित्र येत आहेत, एक सना आणि मसनून, त्यांचा वेट करतोय। तर मसनून पण आलेला आहे। अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम अस्सलाम भाई, कैसा आहे? बढ़िया। तर मित्रांनो, आपल्याला हा माहीम दर्ग्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी सांगायला हा मदत करणार आहे। खूप मनापासून धन्यवाद तुझे भावा, तुम्ही बस काय आहे, त्याला मराठी जेवढं कळतं त्यांनी तेवढं तो मला सांगणार आहे, हेल्प करणार आहे इकडे माहीम दर्ग्याची इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी। तर माझी दुसरी फ्रेंड सना आहे, तर त्यासाठी मी वेट करतोय। तर सना पण आलेली आहे। अस्सलाम वालेकुम। दिसतोय मी पठाणीमध्ये। तर माझी फ्रेंड सना, मसनून, माझी बहीण संस्कृती आणि समृद्धी, आम्ही सगळे चाललोय माहीम दर्ग्यामध्ये। तर चला, लेट्स गो। मित्रांनो, आपण जे आता दर्ग्यात चाललोय मखदूम अली बाबा यांच्या, त्यांच्या आईवरती खूप प्रेम होते आणि ते खूप प्रेमळ स्वभावाचे सुद्धा होते असं ऐकलं जातं। एक गोष्ट आहे त्यांची की त्यांच्या आईबद्दलची, एके दिवशी त्यांची आई खूप आजारी होती आणि त्यांनी त्यांच्याकडे पाणी मागितले। तर आणि पाणी घेऊन येईपर्यंत मखदूम अली यांची आई पुन्हा झोपी गेली। तर मखदूम अली यांनी त्यांना न उठवता त्यांनी तिथेच तो पाण्याचा ग्लास घेऊन उभे राहिले आणि त्यांची जाग येण्याची वाट बघितली। यावरूनच आपल्याला कळतं की मखदूम अली बाबा यांना त्यांच्या आईवरती किती प्रेम होते। आईवरतीच नव्हे तर त्यांना त्यांच्या प्राण्यांवरती पण तेवढेच प्रेम होते, जास्त करून बकऱ्यावरती त्यांचा खूप जीव होता। आपल्याला अशी ही गोष्ट मखदूम अली बाबांची ऐकली खूप जाते। इकडे खूप गर्दी आहे आज, तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू। आपण आता आतमध्ये जाऊया। मी या दर्ग्यामध्ये चादरच्या जागी मी गुलाब चढवतो। हे जे चादर आहे, सगळ्या जी गोष्टी आहेत ना त्या लोकांनी बनवलेल्या आहेत। पण मला खूप जण बोलले की चादर चढव, पण मला असं ऐकण्यात आलं की चादर ज्या गोष्टी असतात ते लोकांनी बनवल्या आहेत। आपण या आपल्या देवासाठी फूल घेऊया, गुलाबाचं फूल आहे ते आपण घेऊया आपल्यासाठी। चादर या सगळ्या ज्या गोष्टी त्या लोकांनी बनवल्या, त्यापेक्षा आपण देवाला फूल हे गिफ्ट केलं तर बेटर पडतं। आता आपण देवासाठी, म्हणजे आता आपण देवच म्हणू शकतो, या देवासाठी आपण गुलाब घेतलेला आहे। या दर्ग्यामध्ये सर्व म्हणजे हिंदू, मुसलमान या सर्व धर्माचे लोक आपल्या सज्जा करायसाठी या दर्ग्यामध्ये येतात। चला, जेवढे व्हिडिओ आपल्याला या दर्ग्यामध्ये काढता येतील तेवढे आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया। मी तुम्हाला प्रत्येक एक गोष्ट जी काय मला माझा फ्रेंड आहे तो सांगणार आहे, तेवढं मी ट्राय करू तुम्हाला सांगायचं।
व्हिडिओ काढायला भेटतो का? इकडेच ती काबा आहे. जेवढे आपल्याला व्हिडिओज काढायला भेटेल, तुम्हाला दाखवायला भेटेल, तेवढं मी तुम्हाला दाखवतो. एका जागेवरती जातोय. त्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे मखदूम अली जे होते ते आपल्या गुरुकडून त्या ठिकाणी बसून तालीम घेत होते, म्हणजे शिकवण घेत होते म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण आता त्या ठिकाणी चाललोय. या ठिकाणावरती मखदूम अली यांचे जे गुरु होते खिजर अली सलाम, ते त्यांना शिकवण म्हणजे तालीम देण्यासाठी येत होते. तर ह्या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगतो. म्हणजे खिजर अली सलाम यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना आणि मखदूम अली यांना सांगून ठेवले होते की मी तुम्हाला तालीम द्यायला म्हणजे शिकवण द्यायला येतो, हे तुम्ही कोणाला सांगायचं नाही. पण एके दिवशी मखदूम अली यांच्या आईने त्यांना विचारले की तुम्ही दररोजची नमाज वाचल्यानंतर रोज कुठे जाता? तर मखदूम अली यांनी खोटं न सांगता त्यांच्या आईंना सत्य सांगितले की आम्ही रोजची नमाज पढून झाल्यानंतर खिजर अली सलाम यांच्याकडे तालीम घेण्यासाठी जातो. त्याच्याच दुसऱ्या दिवसापासून खिजर अली सलाम हे अदृश्य झाले आणि त्यांना तालीम देण्यासाठी येण्याचे बंद झाले. हीच गोष्ट त्यांनी आपल्या आईंना जाऊन सांगितली की मी तुमच्याबरोबर सत्य बोलल्यामुळे खिजर अली सलाम हे तालीम देण्यासाठी येण्याचे बंद झाले. त्याच दिवशी आपल्या आईंनी आपल्या देवाकडे प्रार्थना केली की माझ्या मुलाकडून काय चुकलं असेल तर त्याला माफ करा आणि खिजर अली यांच्याकडून त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण तालीम भेटू दे. तर दुसऱ्याच दिवशी खिजर अली सलाम हे त्यांना भेटण्यासाठी आले आणि म्हणाले की तू तुझ्या सत्याच्या परीक्षेमध्ये पास झाला आहे. तर त्यांनी खुश होऊन त्यांना संपूर्ण तालीम ही एका दिवसातच हृदय टू हृदय दिली. अशी ही गोष्ट आहे या जागेची. या दर्ग्याचं एक वैशिष्ट्य ते तुम्हाला मी सांगतो की म्हणजे आपले जे माहीम पोलीस जे आहेत ते या दर्ग्याला खूप मानतात. म्हणजे खूप काळापूर्वी जेव्हा पोलिसांनी आपल्या मखदूम अली यांच्याकडे दुवा केली होती एका चोराला पकडण्यासाठी, अशी एक गोष्ट आहे की ती दुवा पूर्ण झाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत माहीम पोलीस हे मखदूम अली यांना मानतात. आणि उर्स महिन्यामध्ये सर्वात पहिली चादर ही माहीम पोलीस यांच्याकडून चढवली जाते आणि सलामीसुद्धा दिली जाते.
तर तुम्ही जो आता व्हिडिओ पाहत आहात ते उर्स महिन्यातील सुंदर अशी सजावट केलेली आहे ह्या दर्ग्याची ते व्हिडिओ आहेत। तर आता आपण दर्ग्याच्या बाहेर आलेलो, तर मसनूचा एक मित्र आहे आपला, तो आपल्याला काय ते एक गोष्ट म्हणजे शेअर ऐकवतो, ते तुम्ही ऐका। ना अपनों से शिकवा है ना गैरों से गिला है, ये दीवाना तो वलियों की निस्बत में ढला है। पूछो तो किस तरह ये दामन मेरा भरा है, ख्वाजा से मांगा है तो मखदूम से मिला है। खरंच ही गोष्ट खरी आहे। ही गोष्ट आपल्याला या दर्ग्यामध्ये जाऊन खरंच पाहायला भेटली। नक्कीच तुम्ही या दर्ग्यामध्ये या दर्ग्याला व्हिजिट द्या। बोलताना काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रांबरोबर नक्कीच व्हिजिट द्या या दर्ग्याला। आपल्या मुंबई शहरातली असलेली खूप मोठी अशी दर्गा मानली जाते। नक्कीच या ठिकाणी व्हिजिट द्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बी हॅपी, टेक केअर, बाय बाय, खुदा हाफिज।